आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल. सर्वांना मानाचा जय भीम. बोला जय 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 भीम. जय 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 भीम. या ठिकाणी आमचे आदरणीय नेते भीमरावजी आंबेडकर साहेब, अमनजी आंबेडकर साहेब बोलल्यानंतर तरी देखील आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. का? कारण या ठिकाणी रिपब्लिकन सरसेनानी अमनजी आंबेडकर साहेब जे आज या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत, त्यांना त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाचं भेटायला बोलवलेलं आहे. उपवर्गीकरणाचा निर्णय काहीतरी होऊ शकतो, त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे. कुणीही जाऊ नये. आनंदराज आंबेडकर या ठिकाणी काहीतरी संदेश करून देईल, जे तुम्हाला आम्हाला आनंदराज आंबेडकर संदेश ऐकायचा आहे. आपण राज्यातल्या कानाकोपऱ्यात आलेलो आहोत. राज्यातल्या कानाकोपऱ्यावर कशासाठी आलो आहोत की उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? या शासनाने ईमेल करायला लावले माहितीच्या ह्याच्यावरती आणि सांगितलं की किती हरकत येतात बघा, किती हरकत येतात. आणि या ठिकाणी 78,000 ईमेल या माहिती कार्यालयास प्राप्त झाले. त्यातले 60,000 ईमेल हे उपवर्गीकरण नको म्हणतात. 10,000 ईमेल हे मातंग समाजाचे जे उपवर्गीच्या बाजूने आहेत. काही ईमेल जे 2-3 हजार आहेत ते फेलोशिपच्या विद्यार्थ्यांचे आहेत आणि बाकी काही मोकळे आहेत. आणि त्या लोकांनी ते सगळ्या ईमेलचं एक सॉर्ट आउट केलंय, एक तक्ता तयार केलाय आणि त्या तक्त्यामध्ये क्रमांक लावलाय की कोणाचा होकार आहे, कोणाचा नकार आहे आणि याचं करायचं काय. आम्ही त्या पार्टीच्या महासंचालक जे आता समाजकाराचे उपायुक्त मिळाले त्यांना भेटलो. म्हणलो ज्या 60,000 आंबेडकरी जनतेने उपकरणाला विरोध दर्शवलाय, प्रत्येक आंबेडकरी अनुयायी हा अभ्यासू आहे, बाबासाहेबांचा अनुयायी आहे. तो जो काही त्यांनी लिहिलाय, जे काही निवेदन दिलंय त्याचं विश्लेषण झालं पाहिजे, त्याच्या टिप्पण्या झाल्या पाहिजेत आणि त्या टिप्पण्यांच्या अनुसरून पुढील कारवाई झाली पाहिजे. आपण शासनाला नुसताच सहमती का नकारमत हे कळवण्यापेक्षा त्या टिप्पण्या एकत्र करून तुम्ही शासनाला दखल घ्यायला हवा असं आम्ही त्या माहिती कार्यालयास कळवलेलं आहे. हे माहिती कार्यालय काय करतंय? चाकरी करतोय. समाजाच्या भल्यासाठी आहे का शासनाची चाकरी करण्यासाठी? काल परवा देखील त्यांनी एक कार्यक्रम घेतला आणि त्या ठिकाणी आरएसएसचे विचार मंच यांना त्या ठिकाणी तो कार्यक्रम द्यायला लावला. मला सांगा, अनुसूचित जातीमधून आयटीची माहिती केली, अण्णाभाऊ साठे महामंडळ केलं आणि काय बोललो का? नाही. तुमच्यासाठी 5% मराठी आरक्षण आहे आणि काय बोललो का? नाही बोललो. IBPS क्लासेस आहेत, UPSC सेंटर आहे स्वतंत्र मातंग समाजासाठी, नाही बोललो. याचा अर्थ आम्ही बोलणार नाही असं होत नाही. एक दिवस लढाचा होतो, तो लढा आम्ही पुकारलेला आहे की आम्ही या बौद्ध समाजाने कधीही स्वतःसाठी स्वतंत्र काही एकट्या जातीसाठी मागितलेलं नाहीये. तर 59 जातीसाठी ते सर्व काही मागतात आणि आज देखील 59 जातीचं प्रतिनिधित्व आदरणीय आनंदरावजी आंबेडकर, भीमरावजी आंबेडकर, अमनजी आंबेडकर हे करत आहेत. आपण लक्षात ठेवावे की आंबेडकर या घरानं आज देखील आपल्याला आठवण असेल, हिंदू मिलचं आंदोलन कुणाकुणाला माहिती आहे. 24 दिवस ताबा घेऊन त्या शासनानं नतमस्तक आणलं, खाली गुडघ्यावर टेकायला लावलं. त्या आनंदराज आंबेडकर आहेत आणि उपवर्गीकरणाच्या विषयावर देखील तेच होणार आहे. या फडणवीस सरकारला गुडघ्यावर टिकून उपवर्गीकरण रद्द करायला होणार आहे. आनंदराज आंबेडकर मागतील. जय भीम, जय भीम. वीडियोस बनाने हैं फिल्मोरा है ना.